नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, 2 पेक्षा जास्त अपत्ये राहिल्यास संबंधित व्यक्तीला राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवता येत नाही असा नियम आहे. सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी हा निर्णय तसा घेण्यात आला होता. गेल्या अनेक दशकांपासून हा निर्णय लागू आहे. 2 पेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्या एखाद्या उमेदवारानं प्रशासनाची दिशाभूल केली आणि उमेदवारी अर्ज दाखल केला आणि निवडणूक जिंकली तरी नंतर संबंधित पद हे धोक्यात येतं. विरोधकांनी याबाबत तक्रार केली किंवा प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आली तर संबंधित निवडणूकसाठी आलेला उमेदवार हा अपात्र ठरतो असा नियम आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायत, महापालिकांच्या निवडणुकांसाठी हा नियम आहे. याच नियमांशी संबंधित महाराष्ट्रातील एका प्रकरणावरती सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टानं या नियमावरती चिंता व्यक्त केली. महाराष्ट्रातील माजी सरपंच मंगला भीमराव इंगळे यांच्या अपात्रतेच्या प्रकरणावरती सुप्रीम कोर्टात ही सुनावणी पार पडली. मंगला इंगळे या बुलढाणा जिल्ह्यातील काकोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून निवडून आल्या, पण त्यांना 3 अपत्ये असल्याची तक्रार विरोधकांनी केली. या प्रकरणी ॲडमिशन कमिशनर समोर सुनावणी पार पडली. त्यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे पाहिल्यानंतर मंगला इंगळे यांचं सरपंचपद अपात्र ठरवलं. महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1959 अंतर्गत त्यांना अपात्र ठरवण्यात आलं. यानंतर हे प्रकरण मुंबई हायकोर्टात गेलं. तिथेही मंगला इंगळे यांना दिलासा मिळाला नाही. यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी पार पडत असताना खंडपीठानं एक महत्त्वाची टिप्पणी केली. न्यायमूर्ती PS नरसिम्हा आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. खंडपीठाने ग्रामपंचायत आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केवळ 2 अपत्ये असल्यास उमेदवारी लढवता येईल या निर्णयावरच प्रश्न उपस्थित केला. लोकसंख्या नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या या नियमानं कदाचित आता उद्देश पूर्ण केला असेल असं निरीक्षणही सुप्रीम कोर्टानं नोंदवलं. यावेळी न्यायमूर्ती PS नरसिम्हा यांनी 2003च्या प्रकरणाचा उल्लेख केला की ही किती बेकार पॉलिसी आहे. जावेद विरुद्ध हरियाणा राज्य प्रकरणाचा पुन्हा विचार करणं आवश्यक आहे. देश आता बदललाय असंही न्यायमूर्ती नरसिम्हा म्हणाले. भारताच्या डेमोग्राफिक प्रोफाईलमध्ये आता फार बदल झालाय. देशाचा एकूण प्रजनन दर हा 1.7च्या आसपास आहे आणि विशेष म्हणजे केरळ आणि तामिळनाडूच्या राज्यांमध्ये युरोपीय छोट्या देशांच्या प्रजनन दरांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे सध्या परिस्थिती लोकसंख्या नियंत्रणासाठी असे नियम लागू ठेवणं बेकायदेशीर ठरू शकतं असंही या खंडपीठानं म्हटलं. देशातील काही राज्य ही प्रजनन दराशी झुंजत असताना लोकसंख्या कमी करण्यासाठी तयार केलेली निर्णय हे जारी ठेवण्याला काय अर्थ आहे. याशिवाय 3 अपत्ये असणं आता सामान्य बाब आहे असंही या खंडपीठानं म्हटलं. तुमची पिढी असो किंवा माझी पिढी असो, 3 अपत्ये असणं हे क्वचितच पाहायला मिळतं. त्यामुळे या पॉलिसीची गरज तशी संपली आहे. त्यामुळे अशा प्रकारची पॉलिसी वापस घ्यायला हवी. विरोधी उमेदवार या गोष्टींचा हत्यार म्हणून वापर करतात. आम्ही या पॉलिसीने चिंतित आहोत असं वक्तव्य न्यायमूर्ती नरसिम्हा यांनी केलं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता सरकार ही अट या येत्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये हटवणार का हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे. तर मग पाहूयात काय घडतंय ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.